वाशिम शहरामध्ये पाणी संकट ओढवलंय। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये सध्या केवळ 27% इतका पाणीसाठा आहे। त्यामुळे नगर परिषदेकडून नागरिकांना 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। नियमित पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते। पहिले सुरुवातीला तरी 5-6 दिवसानंतर येत होतं, पण आता उन्हाळा लागला तर एकदमच 8 दिवसानंतर पाण्याचा पुरवठा होत आहे आणि इथून पुढेही आणखी पाण्याचा पुरवठा जास्त लांबणीवर जाईल अशी शक्यता दिसते आहे। प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं, कारण की याचा सगळ्यात जास्त जो त्रास आहे तो आमच्या महिलांना होतो आहे। कधी रात्री येतो, कधी दुपारी येतो, नियोजन नसतं, नळाचं सोडण्याचे टायमिंग नसते आणि सोडतो तो पण पाणी पुरवठा भरपूर येत नाही। कधी पाणी चांगले येते तर कधी गढूळ येते आणि अनियमित आल्यामुळे आम्हाला माहिती पडत नाही कधी नळ येते तो। आणि आता आमचे बांधकाम वगैरे सुरू आहे, तर जिथे बांधकाम वगैरे सुरू आहे तिथे पाणी पण असं अपुरे पडत आहे, त्यामुळे बांधकामसुद्धा बंद पडलेले आहे। काही ठिकाणी बोर आहेत, पण बोर पूर्णपणे आटलेले आहेत। टँकरसाठी नंबर लावला तर 2-2, 3-3 दिवस टँकर मिळत नाही। कधी कधी 1:30 वाजता अक्षरशः टँकरनी पाणी आम्ही भरलेलं आहे। अशी परिस्थिती सध्या झालेली आहे। 8 दिवसाला येतात, परंतु स्टोरेज नाही आहे। आता काही घरी स्टोरेज आहे त्यांचा प्रश्न नाही, परंतु ज्यांच्या घरी स्टोरेजच नाही आहे त्यांनी 8 दिवसाचं पाणी कसं साठवायचं। पण पाहतो की जे एकबुर्जीचा जलसाठा आहे तिथून पाणी पुरवठा केला जातो, परंतु तो जो पाणीचा मिळणारा जो साठा आहे तो वाशिमकरांना पुरत नाही। त्यासाठी शासनाने याच्यामध्ये लक्ष देणं फार नितांत गरजेचं आहे। एकतर त्याची उंची वाढवावी किंवा पर्यायी काहीतरी व्यवस्था करावी। जवळपास 27% पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हा साठा आपल्याला मे आणि जून 15पर्यंत जूनपर्यंत पुरण्याची पुढील 3 महिने तरी आपल्याला पाणीसाठा पुरेल। पण त्यासाठी नागरिकांनी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे। तर या एकबुर्जी प्रकल्पातील पाण्यासाठ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। पाहूयात। वाशिम जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकतोय। तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। जवळपास तापमानाचा पारा हा 44 अंशाच्या समोर गेलेला आहे। त्यामुळं जे जलस्रोत आहेत त्यामध्ये झपाट्यानं घट होत आहे। मी सध्या आहे वाशिम जिल्ह्यातील या एकबुर्जी प्रकल्पावरती। या एकबुर्जी प्रकल्पामधून वाशिम शहराला पाणी पुरवठा केले जाते, मात्र या प्रकल्पामध्ये सध्या केवळ 26% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळं वाशिम शहरामध्ये नगरपालिकेकडून 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। एकंदरीतच आणखी 1.5 महिना बाकी आहे उन्हाळ्याचा, त्यामुळे ही जी पाणी टंचाईची समस्या आहे अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, एकबुर्जी, वाशिम।